आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे यावर्षी वारी विक्रमी होत्या. प्रत्येक ठिकाणी आम्ही 2 ठिकाणी तंत्रज्ञान वापरलं होतं. एक ड्रोन मार्फत आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरलं होतं आणि या व्यतिरिक्त जे काही सीसीटीव्ही फीड आहे त्या फीडमध्ये सुद्धा आम्ही एआयचं तंत्रज्ञान वापरून आमचा अंदाज असा आहे आणि म्हणजे किलोमीटर लांबलेले किलोमीटर हे सगळे विषयी अंदाज घेऊन एस्टिमेट तयार करून एक्स्ट्रापोलेट करून आमच्या अंदाजप्रमाणे तर यावर्षी जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन घेतलेला अंदाज आहे. म्हणजे पंढरपूरमध्ये 33 ते 35 लाख. पंढरपूरमध्ये यावर्षी ह्या आषाढी कालावधीमध्ये जवळपास 33 ते 35 लाख लोक दर्शन आणि पंढरपूरमध्ये समावेश झालेला अंदाज आहे. आपल्याला सर्वांना माहिती असेल की सध्या मुखदर्शनचे एक रांग आहे आणि पददर्शनचे एक रांग आहे. पण आमच्या वारकरी यापैकी काही वारकरी खूप वयोवृद्ध असतात, 70% पुढे असतात. खूप म्हणजे बरेच लोकांच्या असं पॅरालाइज झालेले वारकरी असतात आणि 100% ब्लाइंड वारकरी असतात. असं बरेच वारकरी असतात. त्यांच्या आपल्याला मुखदर्शनमध्ये सुद्धा या पददर्शनच्या रांगामध्ये उभे राहायची शक्यता नाहीये. अशा पर्टिक्युलर लोकांना कशा पद्धतीनं आपल्याला याच्यामध्ये समाविष्ट करता येईल आणि त्यांच्या दर्शन लवकरात लवकर कशा पद्धतीनं होईल याचा आमच्या विचार आहेत. भविष्यामध्ये पुढच्या वारीमध्ये याच्यामध्ये आम्ही नियोजन करणार आहोत. आपली वारी हा पहिलाच अनुभव आहे. ही वारी कशी वाटली आणि काय चॅलेंजेस होते आणि काय अनुभव? हे वारीचा अनुभव विचारला तर हे खूप वेगळे अनुभव आहेत. जिल्हाधिकारी म्हणून म्हणजे जे कोणी ह्या खुर्चीवर बसलं सगळ्यांचं असं आहे की प्रत्येक वारकरी शासनाची जबाबदारी आहे, आमच्या जबाबदारी आहेत. खूप मोठा चॅलेंज असतो. प्रत्येक गोष्टी बारीक गोष्टीसाठी आपल्याला लक्ष द्यायचं असतो. रस्त्यावर असलेले गड्डा, पोलवर असलेले वायर, टाईल्स म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचं असतो. आणि आता मला सांगितल्याप्रमाणे हा वारी इन्सिडेंट फ्री झालेली आहे. म्हणजे एकही घटना झालेल्या नाहीये. ज्या काही लोकांच्या नॅचरल कॉजमध्ये कार्डियक अरेस्टमध्ये मृत्यू झालेली आहे. हा सोडून आपल्याला ह्या पर्टिक्युलर वारी मला काय सांगायला खूप आनंद वाटत आहे की इन्सिडेंट फ्री झालेली आहेत. याच्यामध्ये हे टीम एफर्ट आहेत. म्हणजे पूर्ण जवळपास 25,000 कर्मचारी याच्यामध्ये डे अँड नाईट काम केलं. याच्यामध्ये एकही कोणी व्यक्तीचं यश नाहीये. हे सगळं पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षाखाली जे पूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं होतं. या पूर्ण टीमचं भेटलेले यश आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.